हां. सांगली महापालिका क्षेत्र भटकी कुत्री आणि भटकी जनावर मुक्त करा असं आशयाचं निवेदन सांगली महापालिकेचे आयुक्त सत्यम गांधी यांना हिंदू एकता आंदोलनाच्या वतीनं दिलं होतं. त्यावेळी त्यांनी आम्हाला शब्द दिला होता की भटकी कुत्री आणि भटकी जनावरं ही निवारागृहामध्ये कोंडून त्याची नसबंदी करण्यासाठी समडोळी रोडवर जी महापालिकेची कचरा डेपोजवळ जी जागा आहे त्यापैकी 1 एकर जागा त्या ठिकाणी आम्ही आरक्षित करून त्या ठिकाणी निवारागृह बांधून भटकी कुत्री आणि भटकी जनावरं त्या ठिकाणी कोंडू. त्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की महापालिकेनं निवारागृह बांधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्याकडं जिल्हा नियोजन मंडळाकडं प्रस्ताव पाठवलेला आहे. तर तो प्रस्ताव मंजूर करण्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा. आणि त्यानंतर हिंदू एकताच्या शिष्टमंडळानं सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार चंद्रकांतदादा पाटील यांना भेटून निवेदन दिलं आणि ह्या महापालिका क्षेत्रामध्ये जवळपास 25,000 कुत्रे आहेत. या कुत्र्यांनी अनेक लहान मुलांचा चावा घेतलेला आहे. ह्या कुत्र्यांच्यामुळे ॲक्सिडेंट झालेले आहेत. की कुत्र्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. कुत्री सगळीकडे घाण करतायत, गाड्यांचं नुकसान करतायत, शिटा फाडतायत. तरी ह्यासाठी सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्यांना आदेश दिलेले आहेत की ही कुत्री पकडून निवारागृहामध्ये डांबून त्यांची नसबंदी करायची असे आदेश दिलेत. आणि तसा प्रस्ताव महापालिकेनं जिल्हा नियोजन मंडळाकडे पाठवलेला आहे. तो 2.5 कोटीचा 2,51,00,000 रुपयाचा प्रस्ताव आपण तातडीनं मंजूर करून भटक्या कुत्र्यांच्या त्रासापासून सांगलीच्या जनतेची मुक्तता करावी. कालच झालेल्या सांगली जिल्हा नियोजनच्या बैठकीमध्ये सांगलीच्या पालकमंत्र्यांनी पहिला जो निर्णय घेतला तो डॉग स्पॉट डॉग शेल्टर याच्या बांधणीसाठी 2,51,00,000 रुपयाची तरतूद केली. हिंदू एकता आंदोलनानं जो पाठपुरावा केला त्या पाठपुराव्याला यश आलं. त्यानंतर आम्ही सांगलीच्या आयुक्तांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी स्वतः हे मान्य केलं की हिंदू एकता आंदोलन आणि तुम्ही जो पाठपुरावा केला त्यामुळं जिल्हा नियोजन बैठकीमध्ये ह्याची तरतूद झालेली आहे. लवकरात लवकर त्या ठिकाणी निविदा काढून पावसाळ्यापूर्वी निवारागृह त्या ठिकाणी बांधून ह्या सर्व भटक्या कुत्र्यांना डांबण्याची व्यवस्था आम्ही पावसाळ्यापूर्वी करू असं शब्द सांगलीच्या आयुक्तांनी आम्हाला दिलेला आहे.